शिर्डीतील हेडगेवार नगरमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेली जमिनीला इतर वारस हक्कात नाव लावावे यासाठी 78 वर्षे आजोबा गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून या ठिकाणी शिर्डीतील विविध सामाजिक राजकीय नेत्यांनी हजेरी लावत त्यांच्या उपोषणाला लवकरात लवकर सोडविण्यात यावे अशी प्रशासनाला विनंती केली आहे। मात्र आज तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुटले नसल्याने पोटात अन्नाचा कण देखील नसलेल्या वयोवृद्ध बारकू मारुती शिंदे यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या जीविताला काही बरे वाईट झाल्यास त्यास जबाबदार संबंधित भालेराव कुटुंबीय, प्रशासन आणि संबंधित अधिकारी राहतील। तसेच आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांचे सहकारी चंद्रकांत जाधव यांनी म्हटलं आहे। 26 तारखेपासून बसलेला आहे। आजचा आमचा तिसरा दिवस आहे। गेले डॉक्टरने सांगितलं यांना अजून आजच्या दिवस नाही केलं तर उद्या ॲडमिट करावं लागेल। मी म्हटलं आजचा दिवस थांबू। काल प्रशासन येऊन गेलं पण आम्हाला जे पाहिजे होतं त्यांनी नाही म्हणले, पूर्तता आमची नाही केली। म्हटलं आजचा दिवस द्या आम्हाला, आज वाट पाहू आम्ही, तुम्ही पूर्तता केली तर ठीक आहे, नाही तर आम्ही अजून पुढचं आमरण उपोषण चालूच ठेवू। आमची मागणी पूर्ण होईपर्यंत तर आम्ही कंटिन्यू आमरण आंदोलन आमचं चालू राहील। याची जबाबदार सर्व शासनावर तर जमीन मालक भालेराव यांच्यावर असणार आहे। लवकर यांची दखल घ्यावा, नाही तर बरं वाईट काय झालं बाबांचं तर हे शासनाने जमीन मालक जबाबदार राहणार आहे। हे शासनाने लवकरात लवकर काळजी घ्यावी। ही दखल ही आपले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याच्यावर काहीतरी तोडगा काढून याची दखल घ्यावी। त्रास काय होतो? त्रास दम लागतो, हातपाय गळाच्या, खोकला येतो। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी। नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे। तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा। ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी। आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान, शिर्डी। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।